दुपारचा 1 वाजलेला आहे मी आत्ता पिंपरी गावात आहे. फिरता फिरता इकडे पिंपरी गावात आलो आहे आणि बघितलं तर इथे दिसतंय शेगावचा स्वाद म्हणून एक छोटंसं रेस्टॉरंट आहे बेसमेंटला. आणि मी म्हटलं अरे आपल्या विदर्भातला आहे आणि बघूया मग विदर्भातली चव असेल म्हटलं. इथं सांबारवाडी आणि एकदम विदर्भ स्टाईल जेवण, आलूगंडा. तर मी आत्ता गेलो आणि विचारलं काकांना, तर ते म्हटले अरे सगळंच काही इथे आहे आणि तू फक्त ऑर्डर कर. तर मी म्हटलं विदर्भात गेलो तर बऱ्याच गोष्टी खाणं होत नाही, आलूगंडा, सांबारवडी आणि जेवणातले झणझणीत पदार्थ. आणि काय होतं घाई गडबडीमध्ये जाणंच होत नाही, कारण का मी राहतोच त्या ठिकाणी. तिथून 10 किलोमीटर मला तालुक्यात जावं लागतं. तर मी म्हटलं आता शेगावच्या स्वादला आलो आहे तर बघूया इथे काय ती आपल्या गावाकडचे पदार्थ मिळते काय. असं वाटत होतं पुण्यामध्ये आलं का घरापासून दूर आलं की घरच्या जेवणाची नेहमीच आठवण होते. आणि असं वाटत होतं का काहीतरी आपल्या गावाकडचं खायला भेटायला पाहिजे. कारण का प्रत्येक विभाग, प्रत्येक जागा चेंज झाली का तिथली खाण्याची जी टेस्ट पण चेंज होते, तिथले पदार्थ पण चेंज होतात आणि नेहमीच मग गावाकडच्या पदार्थाची आठवण येते. तर ॲक्च्युली शेगावचा स्वाद हे रेस्टॉरंट मला भेटलेलं आहे जिथं सांबारवडी झाली, आलूगंडा झाला आणि गावाकडचे असे भन्नाट असे पदार्थ भेटतात. काका मला तर ऑर्डर करूया, बघूया सांबारवडी आपल्याला भेटते काय. तर कारण का सांबारवडी मला परत एकदा टेस्ट करायची आहे, कारण गावाकडे गेलो खायला नाही भेटली. मेनू कार्ड आहे आणि इथे पण मेनू कार्ड आहे, 2 मेनू कार्ड आहे. शेगावचा स्वाद आता हे का पानावर आहे, हे प्रत्यक्ष असं आहे. शेगावचा स्वाद स्पेशल वऱ्हाडी नाश्ता पण आहे, त्याच्यामध्ये कचोरी, सांबारवडी, डाळवडा, तरी पोहे, आलू बोंडा, रस्सा आणि उपास स्पेशल पण आहे. आणि इथे गरम पेय, गुळाचा चहा, स्पेशल चहा, कॉफी, कोल्ड कॉफी, थंड पेय पण आहे. परत खास वराडी झटका पण आहे, कढी आहे, झुणका आहे, मिरचीची भाजी आहे, पिठलं आहे, वांगी बटाटे, मटकी मसाला आहे, चना मसाला आहे, वांग्याचं भरीत पण आहे, भरली वांगी पण आहे, शेवगा करी पण आहे, अख्खा मसूर पण आहे, कढी गोडे पण आहे, शेवगा फ्राय पण आहे, पनीरच्या भाज्या पण आहे तुम्हाला माहितीच आहे, आणि स्पेशल भाज्या पण आहे, शेवभाजी, पातोळी रस्सा, टमाटर चटणी, पोळ्यांचे प्रकार, साधी पोळी, ज्वारीची भाकरी पण आहे, बाजरीची भाकरी आहे, कळण्याची भाकरी आहे, गुडपोळी आहे, पुरणपोळी आहे, भाताचे प्रकार, साधा भात आहे, जिरा भात आहे आणि पुलावमध्ये पण प्रकार आहे. किती प्रकार आहे बघा. डाळीचे प्रकार आहे, तूप वरण, दाल फ्राय, दाल तडका, एक्स्ट्रा बटर आहे, आलू पराठ्याचा प्रकार आहे, पराठा मिक्स पराठा पण आहे. असा मेनू कार्ड आहे, जबरदस्त आहे, वेगवेगळे प्रकार आहे. आणि इकडे अजून काहीतरी लोक पण जेवायला आले. आता बघूया आपण काय ऑर्डर करता येईल आपल्याला. सांबारवडी बघूया, कारण का सांबारवडी बऱ्याच दिवशी खाल्लेली. मित्रांनो विदर्भात आता गावाला गेलो होतो पण सांबारवडी एकदाच ट्राय केली, कारण का तिथे खेरडे म्हणून यांच्या आउटलेटला खूपच जास्त गर्दी होती. त्यामुळे मी आता शेगावच्या स्वादला आलो आहे आणि काका जे आहेत, काकाला म्हटलं पहिले मला सांबारवडी खायला द्या. सांबारवडी आहे, सांबारवडी खातो मी एकदम. गरम आहे. सांबारवडी म्हणजे याच्यामध्ये सांबार आणि शेंगदाण्याचं स्टफिंग भरलेलं असतो आणि त्याला छानपैकी असं कोटिंग केलं जातं आणि त्याला सांबारवडी म्हणतो. जबरदस्त लागतो. हो प्रतिम. आता हे सांबारवडी बघा, म्हणजे मस्त स्टफिंग भरलेलं असतं, जबरदस्त. आणि
जबरदस्त लागतं. परवडी राहिली आहे. आणि आता मी आलूगोंडा पण सांगितलं. आलूगोंडा तर माझा फेवरेट आहे. कारण का मी म्हटलं इथं आलो आहे आता, कारण का आलूगोंडा सांबारवडी टेस्ट करूनच जावं आणि त्याच्यानंतर जेवण मस्तपैकी विदर्भ स्टाईल. मित्रांनो, ही आहे मिरचीची भाजी आणि ही थाळी आहे मिरचीची. आणि इथे काका येतात, ओनर आहेत आपले शेगाव स्वादचे. आणि ते म्हटले सांबारवडी मी इथून विदर्भात पाठवतो. विदर्भात नाही, अमरावतीत पाठवतो डायरेक्ट. खूप कस्टमर आहेत माझे. अरे बाप. राजकमल चौकात, नमुन्यात आणि बाकीच्या ठिकाणी. आणि हो, पुण्यातले बरेच जण म्हणतात आम्हाला सांबारवडी बनवता येत नाही, सांबारवडी जरा कुठे भेटते ते सांगा. इकडे संपर्क करा. इकडे शेगावच्या महाराजांचा जो नैवेद्य आहे ते गूळ आणि कांदा आणि एक छोटीशी भाकरी असं त्यांचा नैवेद्य आहे. तो आता एक इथला जो मुलगा आहे त्याने नैवेद्य दाखवला आहे महाराजांना. महाराजांचा फोटो अजून पण मागे आहे. ॲक्च्युली आता सांबारवडीनंतर मी खातोय यांचा आलूगोंडा. आलूगोंडा म्हणजे तो बटाटा वडा नाही आहे, पुण्यामध्ये मिळतो. हा आहे आलूगोंडा विदर्भ स्टाईल. याचं स्टफिंग आणि रस्सा असं कुठंच भेटत नाही. आलूगोंडा आणि त्यासोबतचा तो रस्सा बेस्ट कॉम्बिनेशन आहे. काय विचारू नका. एवढ्या दिवसापासून गावाला जाऊन मला आलूगोंडा खाता आला नाही. आज आलूगोंडा खायला भेटला. आणि सांगतो ना, आलूगोंड्याचं बटाट्या वडे नाही, आलूगोंड्याचं स्टफिंग जे आहे एकदम भन्नाट आहे, एकदम झणझणीत. आणि त्याचं स्टफिंग जे भरलं त्याची जाळी पण जाडसळ आहे ना, खूप जाडसळ असतो. ती डाळ भेटत, बरबडीची डाळ शिकू का आता माझी मुली झाली. पाणी आलं, सुख आहे सुख. आता मी खाणार आहे याच्यानंतर ना यांची मस्तपैकी मिरचीची भाजीची थाळी. मिरचीची भाजी आहे त्याची थाळी आहे ती टेस्ट करणार आहे. कारण का मिरचीची भाजी आणि भाकरी ग्रेट कॉम्बिनेशन आहे. ते आता मी टेस्ट करणार आहे. कारण का यांच्याकडे रोडग्याची थाळी पण आहे, परत दुसरी व्हेज थाळी पण आहे. पण मिरचीची भाजी बऱ्याच दिवसानं खाल्ली नव्हती मी. ती आज बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे कधीतरी दुर्गादेवीचं जेवण वगैरे गावामध्ये असतं तेव्हा मिरचीची भाजी बनवली जाते गावामध्ये. तेव्हापासून ती भाजी खाल्लीच नाही. कारण का गावाला जाणं होत नाही सारखं, तेव्हा नवरात्र असतं तेव्हा जाणं होत नाही. तर आता शेवटी शेगावच्या स्वादला मला मिरचीची भाजी आणि भाकरी जेवायला भेटणार आहे. ते आता टेस्ट करणार आहे मी. आता आलूगोंडा संपवतो. फायनली मिरचीची भाजी आलेली आहे आणि चपाती, राईस आणि फ्लावरची भाजी आहे. अशी थाळी, भन्नाट थाळी आलेली आहे. बऱ्याच दिवसानंतर मिरचीची भाजी आहे ती ट्राय करतोय. आणि एवढे दिवस झाले तुम्हाला म्हटलंच की गावाकडची चव ती वेगळीच असते.
आणि ही भाजी जी आहे शक्यतोवर विदर्भाकडे जास्त बनवली जाते आणि थोडा तिखट असतं मीडियम. आणि काकाला म्हटलं की मीडियम बनवा, जास्त तिखट नका बनवू, त्यामुळे मीडियम पण बनवली त्यांनी. कारण का ही भाजी शक्यतोवर तिखटच असते कारण मिरचीची तडका दिलेला असतो. झणझणीत आहे. आता पोटाला चांगलं वाटलं कारण का अशी भाजी जेवायला भेटली ना काय विचारू नका. गाव सोडलं तालुका सोडलं ही टेस्ट प्रत्येक ठिकाणची चेंज होते. पण तुम्ही कुठेही जा पण गावाकडच्या जेवणाची तुम्हाला आठवण येणारच. कारण ते घरचं जेवण, गावातलं जेवण, गावाकडचं जेवण ते वेगळंच असतं. त्यामुळे काकाने एका मला सांगितलं तरी आपल्या गावाकडे शेगावचा स्वाद म्हणून आहे ते पिंपरी गावात आहे, तर जाऊन ये. आज रविवार होता आणि आलो आहे. मस्त आलूगोंडा, सांबार टेस्टी. आता मिरचीची भाजी ची थाळी टेस्ट होतोय. मिरचीची भाजी आहे ना जबरदस्त आहे. तुम्ही जेवले का असे? मला आवडतं आणि जबरदस्त मजा येते. ते पापड पण आहे. बरेच थाळी मिळतात. रोडग्याची थाळी पण इथे मिळते आता आणि व्हेज थाळी पण मिळते. बाकी आलूकोंडा आहे, सांबारवडी आहे, खांडोळीची भाजी पण आहे, पाटोळी रस्सा पण आहे, अजून बरेच पदार्थ आहेत. या आता मी थाळी थांबवतो आणि तुम्हाला भेटतो. भाजी पहिल्यांदा मी खाल्लेली आहे आणि पुण्यात जेव्हापासून आलो ना मी तेव्हा तिखट मी विसरलेलो आहे. सगळं फिक्कं जातं आहे आणि हे विदर्भ स्टाईल भाजी मिरचीची, त्यामुळे पहिल्यांदा तिखट लागले मला. तर काकाने म्हटलं आता मला गूळ द्या आणि मस्तपैकी भात होता त्यावर आता गूळ घेतलेला आहे. आणि तुम्ही जरी आले तरी मस्त भात असला तर गूळ तुम्ही मागू शकता. गूळ आणि भात खाऊन तुमचा तिखटपणा पण जाऊ शकतो. त्यामुळे मी गूळ आणि भात खातोय, त्यामुळे माझा तिखटपणा जाईल आणि मजा आली. हा क्या बात आहे. अनूप दादा आलाय. हा तो पण विदर्भातलाच आहे आणि आज संडे आहे तर बरेच जण बाहेर ट्राय करतात काहीतरी जेवायला आणि बरेच जण घरचं जेवण असं गावाकडचं जेवण मिस करतात. तर अनूप दादा इथे शेगावच्या स्वादला आला आहे आणि त्यांनी मिरचीची भाजी त्याची थाळी ट्राय केली आणि त्याला पण बेस्ट वाटली. पण आता त्याच्याकडून ऐकूया की त्याला जेवण कसं वाटलं. तर एकदम गावाकडची चव वाटली आणि विशेषतः जे मसाले काकांनी यूज केले आहेत ते एकदम गावाकडचा स्वाद आहे पूर्ण. तर मी रिकमेंड करेल की प्रत्येकाने म्हणजे विदर्भाचंच नाही प्रत्येकाने इथं या आणि टेस्ट करा. एकदम छान छान जेवण होतं. थँक्यू. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती आता कामाधंद्यासाठी बाहेर जातो आणि चेंज झालं काहीतरी खाद्यपदार्थ पण चेंज होतात. पण गावाकडची चव नेहमी ते मिस करतात. पण इथे एक फॅमिली आली, ती आहे विदर्भातली आणि त्यांनी मस्तपैकी जेवण केलं. रविवार आहे आणि संडे स्पेशल त्यांनी जेवण केलं. काकू सोबत आहे तर त्यांना विचारूया आता त्यांना इथलं जेवण कसं वाटलं आणि अजून कुठले पदार्थ त्यांना आवडतात. काकू सांगा. बोला. आणि विशेष म्हणजे खूप दिवसानंतर योग आला डाळबाटी खाण्याचा आणि रोडगे प्रॉपर विदर्भाची शान रोडगे आणि डाळबाटी. विशेष पाहुणचा मिरच्याची भाजी. अरे बापरे, कसं वाटलं छान. तुम्ही छान. असेच लोक आहेत. कुठेतरी आपले गावाकडचे पदार्थ खायला भेटले ना असा आनंदी चेहरा होतो. थँक्यू. शेगावचा स्वाद. पिंपरी गावात आलेलो, मस्त जेवण केलं मगाशी आणि शांत बसलेलो कारण काका कामात होते आणि आतमध्ये किचनमध्ये कचोरी
4च्या नंतर मस्त कचोरी आता चालू होते सर्व करायला. तर कचोरीची प्रिपरेशन चालू होते आणि काका बाहेर आले आणि मस्त गप्पा मारल्या. पण गप्पा एवढ्या भन्नाट मारल्या ना की मी तुम्हाला आता हे सांगू शकत नाही. कारण का तुम्ही इथं या आणि त्यांना विचारा ते काय होते, त्यांनी काय केलं, त्यांनी कुठल्या उद्योग केले. मी म्हटलं आता थोडं व्हिडिओमध्ये या, तुमच्याबद्दल बोलत नाही पण लोकांना तरी कळू द्या आणि लोकांना इथं येऊन सांगा तर मजा येईल. काय म्हणतो? हो अवश्य या, एकदा तरी भेट द्या शेगाव स्वादला. बघा सगळ्यांचं स्वागत आहे, सगळ्या विदर्भवासियांचं शेगाव स्वादला स्वागत. असं नाही विदर्भवासी नाही, पुणेकरांनी पण या, असं नाही आपण सगळे एकाच ठिकाणी येणार आहोत. आणि या तुम्हाला दोन्ही पण टेस्ट खायला भेटेल. नाही, खास विदर्भाची चव कळावी. तिखट काय म्हणतात, तडका काय असतो आम्ही सांगतो, काय असतो घाम काढून दाखवतो. पण विषय काय माहिती आहे का, इथं पुणेकर आणि विदर्भ याचं कॉम्बिनेशन झालं आहे. कारण का काकू या पुणेकर आहेत, काका विदर्भकर आहेत. असं कॉम्बिनेशन झालं आहे. त्यामुळे कॉम्बिनेशन टेस्ट करायला नक्की या. मस्तपैकी जेवण केलं. मिरचीची भाजी तिखटच होती, कारण मी बऱ्याच दिवसात आता तिखट खात नाही इकडे आल्यावर पुण्यातपैकी, आणि पहिल्यांदा मिरचीची भाजी टेस्ट केली. तुम्ही जर पिंपरी गावात आले तर नक्की या. शेगावचा स्वाद म्हणून आहे, एकदम बेसमेंटला आहे. गुगल मॅपला लोकेशन पण आहे. तर तिथपर्यंत खात राहा, हसत राहा, नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. माझे व्हिडिओ कुठलेही आता असे स्पॉन्सर वगैरे राहत नाही, मी स्वतः रॅन्डम आलेलो होतो. तर भेटूया अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. चला तर बाय बाय.